सकाळी 9 वाजेपासून कंटिन्यू काम करतोय, म्हणजे गाडी चालवतोय ते सुद्धा काम आहे, काम करतोय ते सुद्धा काम आहे. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज, आज आपल्याला जायचं आहे सिन्नरला. म्हणजे सिन्नरला आज आपल्याला न्यू फायर एक्सटिंग्विशरची डिलिव्हरी आहे आणि त्यानंतर एका कंपनीचा मेंटेनन्स पण आहे. तर गाईज, आता सर्वात पहिले आपण जाऊ. आता पायी चाललो आहे. ॲक्च्युली आपण काय टू व्हीलर घेऊन जात नाही. आपली जी छोटी बसंती आहे ती आपण घेऊन नाही चाललो आहे, पायी चाललो आहे आपल्या बसंतीजवळ, नाही का. कारण आपली बसंती जी आहे ती त्या तिकडं लावलेली, ते कंपाऊंड जे दिसतंय ना तुम्हाला, त्या कंपाऊंडच्या मध्ये तिकडं लावलेली. तर गाईज, आता जाऊ तिथून बसंती घेऊ आपली आणि आपण सकाळी बसंती घ्यायला आलो का एक काम आपलं फिक्स असतं, काय माहिती ना, वॉचमॅन आणि मस्त गेट खोलायचं बसंतीसाठी. हे बघ, हे गेट जे आहे हे रोज उघडावं लागतं. आता जाऊ आपली बसंती काढू. काय प्रभू भाई आपला काय तिकडे बघा चहा बी पितो असलाय मस्त, दिसलं का. डेंजर आहे, सकाळी आंघोळ नाही पांघोळ नाही, डायरेक्ट गडी चहा बी पितो. आपल्याला सिन्नरला निघताय ना एक छोटस काम लागलं. काय माहिती आहे, आपल्याला आज द्यायचा नितीन भाऊचा डब्बा, जेवण करायचं. म्हणजे नेमकं मी त्याच रस्त्याने जाणार आहे, त्याच्यामुळे डब्बा पण आपल्याला नितीन भाऊचा द्यावा लागणार आहे. बघा, वहिनीने आपल्याकडे डब्बा दिलेला आहे, तर आता डब्बा पण देऊ नितीन भाऊला. मग तिथून पुढे आपण निघू आपल्या प्रवास. ॲक्च्युली बसंतीचं पोट भरताना ना मला आठवलं का आपल्याला हातोडीने काही पाणी घ्यायचे होते आणि ते आपण आपल्या गोडाऊनलाच विसरलो होतो. आता परत आलो इथं, त्यानंतर हातोडी आणि पाणी घेतले आणि आता आपण निघू लवकरात लवकर, कारण ऑलरेडी खूप टाईम होऊन गेलेला आहे. 9 साडेनऊ झालेले. आपल्याला परत लवकर पण यायचं आहे. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong. सर्वात पहिले आपण आहे ना नितीन भाऊला डब्बा दिला आणि त्यानंतर आपण आलेलो आता सिन्नरच्या लोकेशनला, नाही का. म्हणजे आपल्याला इथं एका कंपनीचा मेंटेनन्स आहे आणि गाईज नक्कीच प्रयत्न करेल का तुम्हाला कंपनीमधलं दाखवता येईल मला, नाही का. कारण काही ठिकाणी ना व्हिडिओ नाही काढता येत, बट तुमच्यासाठी नक्कीच मेहनत घेतोय गाईज मी. आपली बसंती मस्त एवढं लांब लावून दिलेली आहे आता आपण. कंपनी इकडं मध्ये आहे, नाही का. किती सामान घेऊन जावं लागते बघा. 2 पाने, त्यानंतर स्टिकर, 2 मोबाईल, डोक्याला ताण. जस्ट आत्ताशी आपलं काम झालेलं आहे. इडला जो मेंटेनन्स वगैरे होता तो झालेला आहे आणि आता काय तिथून काही फायर एक्सटिंग्विशर आपल्याला रिफिलिंगसाठी निघाले आहे, नाही का. 3 फायर एक्सटिंग्विशर आहे, 2 9 किलोचे आणि 1 4 किलोचा. तर ते पण आपल्याला घेऊन जायचे. त्याच्यासाठी आपण आलो आहे आपली बसंती घ्यायला. तर बसंती घेऊ, कंपनीमध्ये एंट्री करू, म्हणजे त्यावर ते सर पण चलन वगैरे बनवून आणतील. खिशात पण मटेरियल खूप जड झालं आहे, तर ते पण रिकामं करून घेऊ आणि लवकरात लवकर इथून निघू. कारण आपल्याला 2 कंपन्यांमध्ये डिलिव्हरी करायची आहे नवीन सिलेंडर. आपल्या दुसऱ्या लोकेशनला आपण आलेलो आहे आणि इथं आपल्याला हे बघा एवढे फायर एक्सटिंग्विशर द्यायचे. म्हणजे 6 किलोचे 6 आणि 4.5 किलोचे CO2 3 द्यायचे हे समोरच्या प्लांटमध्ये. तर बघू, जर ते बोलले का आम्हाला हँगिंग वगैरे पण करून द्या,
तर बघू मग हँगिंग पण करून देऊ, नाही तर मग फक्त डिलेवरी देऊन टाकू, कारण त्यांचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे अजून नाही का. तर मग पूर्ण काम झाल्यानंतरच आपल्याला हँगिंग करता येईल ते फायर एक्सटिंग्विशर. ॲक्च्युली दुसऱ्या कंपनीच्या प्रवासाला निघालोय आपण, बट विषय असा आहे का ते लोकेशन अशा ठिकाणी आहे का मला पण नाही माहिती. आता एवढा वेळ जाणार आहे लोकेशन सापडायला, कारण काय H14/2 असं काहीतरी आहे. तर H लाईन कुठे हेच माहिती नाही मला, MIDC मधली माळेगावच्या नाही का. तर बघू आता कुठं भेटती, जर भेटली लवकरात लवकर डिलेवरी होऊन जाईल, त्यानंतर मग आपल्याला आपल्या ऑफिसच्या प्रवासाला जायला, कारण तिकडं पण आपल्याला काही फायर एक्सटिंग्विशर बनवायचे नाही का, रिफिलिंग करायचे. कारण खूप मेहनतीनंतर इथलं लोकेशन भेटलेलं आहे, म्हणजे सापडतं डायरेक्टली जीव गेलाय आपला, बट भेटलं. आता ते सर पण येतं एक 10-15 मिनिटात, तर इथले पण फायर एक्सटिंग्विशर देऊन टाकू. बघू आता जर हँगिंग करायचं असेल तर हँगिंग पण करून देऊ नाही का. खूप जास्त टाइम होऊन गेलेला आहे प्रमाणाच्या बाहेर, कारण आपल्याला इथं काम लागून गेलं होतं का सर आम्हाला फायर एक्सटिंग्विशर पण हँगिंग करून द्या, आणि प्लस पॉइंट असा होता की एक बेसिक आम्हाला ट्रेनिंग पण देऊन टाका नाही का कोणत्या टाईपचं फायर एक्सटिंग्विशर कधी यूज करायचं किंवा काय नाही का. तर तुमच्या भावानी मस्त ट्रेनिंग वगैरे दिली, त्यांना नॉर्मली दिली, बेसिक ट्रेनिंग दिली, आणि त्यानंतर जे फायर एक्सटिंग्विशर होते सगळे आपण हँगिंग वगैरे करून दिले. गाईज आता आपण निघालेलो आहे डायरेक्टली आपल्या घरच्या प्रवासाला, कारण आपल्याला काही फायर एक्सटिंग्विशर आहे ते रिफिलिंग करायचे, बट त्याच्या अगोदर सर्वात पहिले जेवण वगैरे करायचंय. तर गाईज बघू काय विशेष होईल आता काय नाही. ऍक्च्युली येताना आपण आहे ना शॉर्टकट रस्त्याने आलो, आणि रस्ता एवढा भंगार होता ना, म्हणजे पार माझ्या कांबराची वाटच लागून गेली होती. बट आता आपण काय शॉर्टकट रस्त्याने नाही जाणार आहे, आता आपण जाऊ डायरेक्टली हायवेने नाही का, म्हणजे शिंद पळस इकडूनच जाणार आहे आता आपण. काय घेऊ, कारण मधून जायचं म्हटलं लय डोक्याला ताण राहतो. सकाळी 9 वाजेपासून कंटिन्यू काम करतोय, म्हणजे गाडी चालवतोय ते सुद्धा काम आहे, काम करतोय ते सुद्धा काम आहे. आणि आता वाजले 4:30. आत्ताशी गाईज घरी चाललोय, आता घरी जाऊन जेवण वगैरे करतो नाही का सर्वात पहिले, कारण खूप जाम झालेलं आहे, पाय बी डायरेक्ट दुखायला लागले, कारण आपली छोटी बस ती आपण घरी लावलेली आहे. तर पायी चाललोय आता घरी. सो फायनली आपण आलोय घरी. घरी आल्यानंतर काय मस्त जेवण वगैरे केलं. आता गाईज बघू थोड्या वेळात आपल्याला जायचं आहे मस्त फुटबॉल खेळण्यासाठी नाही का आज, कारण खूप दिवस झाले तुमचा फुटबॉल नाही खेळलेला आहे. आज तुम्हाला दाखवतो पण फुटबॉल मी कसा खेळतो, म्हणजे मला तर येत नाही खेळता, पण थोडंफार मी खेळून घेतो नाही का. असं बॉल इकडे तिकडे मारायचं काम चालू राहतं आपलं. तर आता जाऊ लवकरात लवकर तिकडे मस्त फुटबॉल खेळायला. आता आपण आलेलो आहे व्हॉलीबॉल खेळण्यासाठी, म्हणजे फुटबॉल खेळायचं होता बट पोरांनी कॅन्सल केलं, त्यामुळं आता आपण व्हॉलीबॉल खेळणार आहे. बघू शकते तुम्ही सगळेजण खेळायला लागलेले आहे, बघू शकते सगळेजण नाचू राहिले. तर गाईज आता लवकरात लवकर आपण व्हॉलीबॉल खेळायला सुरुवात करू नये.
आता आपले खेळून वगैरे झालेलं आहे आणि एवढा घामाघूम झालेला आहे खतरनाक डायरेक्ट. आज आपण सर्वात पहिले व्हॉलीबॉल खेळलो, त्यानंतर फुटबॉल खेळलो, त्यानंतर आबाधोबी खेळलो. एवढं घामाघूम खतरनाक विषय होऊन गेलेला आहे गाईज. फायनली तुम्हाला आजचा आपला व्लॉग नक्कीच आवडला असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चला भावांनो, मग भेटू आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. जय महाकाल.